धर्मचारी आर्यनिष्ठा तसेच आजच्या या साप्ताहिक धर्मवर्गासाठी उपस्थित सर्व बंधू भगिनींना मैत्रीपूर्ण जय भीम। मला फार आनंद होत आहे की गेल्या काही साप्ताहिक वर्गांपासून आपण विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनंतर आपण एक विशेष अशी विषयमाला म्हणू किंवा व्याख्यानमाला म्हणूया आपण या वर्गामध्ये सुरू केलेली आहे की बाबासाहेबांचे विविध जे पैलू आहेत त्या पैलूंवरती प्रकाश टाकण्याचा अनेक धर्मचारिणी यांनी प्रयत्न केलेला आहे। बाबासाहेबांचे सामाजिक विचार असेल, राजकीय विचार असेल, आर्थिक विचार असेल, धार्मिक विचार असेल, बाबासाहेबांनी ओबीसींसाठी केलेलं कार्य असेल, अशी विविध जे बाबासाहेबांचे वेगवेगळे पैलू आहेत त्या पैलूंवरती या साप्ताहिक वर्गामध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्या मालेतील हे आजचं शेवटचा पैलू मी आपल्या पुढे ठेवणार आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार। तर मला या वर्गाची सुरुवात करण्यापूर्वी किंवा व्याख्यानाची सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी मी आपल्यासोबत शेअर करू इच्छितो। बरेचदा हा साप्ताहिक वर्ग आपला अगदी नियमित सुरू असतो, नियमित लोक कमी जास्त होतात, कधी जास्त पण असतात, कधी कमी पण येतात। आणि मी वारंवार मला असं वाटतंय की आपण बौद्ध आहोत आणि आपण स्वतःला बौद्ध समजतोय, तर किमान आपलं जे जीवनाचा उद्देश आहे, बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलं आहे की आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे जो बुद्धत्व प्राप्तीचा आहे, निर्वाण प्राप्तीचा आहे, संबोधी प्राप्तीचा आहे, आणि हा उद्देश जर आपल्या जीवनाचा असेल, निर्वाण प्राप्ती हा उद्देश आपल्या जीवनाचा असेल, तर मग त्या बुद्धासारखं जर आपल्याला बनायचं असेल तर त्या बुद्धाविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे। जर श्रद्धा नसेल तर आपण त्या बुद्धासारखं आपण बनू शकत नाही। आणि बाबासाहेबांनी मग त्याचसाठी आपल्याला सांगितलेलं आहे की दर रविवारला बौद्ध म्हणून आपण बुद्धविहारात गेलो पाहिजे। प्रत्येक बौद्धांनी रविवारला बुद्धविहारात गेलं पाहिजे। आता बाबासाहेबांनी असं का म्हटलं असं की प्रत्येक बौद्धांनी बुद्धविहारात गेलं पाहिजे? आपण या बुद्धविहारात येतोय, भलेही प्रवचन खूप चांगले असतील, आपल्याला एखाद्याची शैली आवडली असेल, नाही आवडली असेल, जे काही आम्ही या ठिकाणी एखाद्या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न करतो आहे, तर खूप काही ज्ञानी आहे, खूप काही आम्हाला समजतं, खूप काही आचरणाचा आमचं स्तर खूपच उंचावलेला आहे असं वगैरे मला तरी अजिबात माझ्याविषयी तरी वाटत नाही। तर तुमच्यासारखेच आम्ही पण आहोत, परंतु एक पाऊल पुढे टाकलेलं आहे शरणगमनाच्या दृष्टीने, बुद्धत्वाच्या दृष्टीने एक पाऊल आपण पुढे टाकत आहोत। आणि मग मला असं वाटतं की जी बाबासाहेबांची जी धारणा होती की बुद्धविहारात गेलं पाहिजे प्रत्येक बौद्धांनी, तर आपण नियमित बुद्धविहारात आलं पाहिजे, म्हणजे या ठिकाणी तरी आपण आलंच पाहिजे। मग तो विषय आपल्या आवडीचा असो नसो, आपला वक्ता आवडीचा असो नसो, वक्त्याचं प्रवचन चांगलं असेल चांगलं नसेल, आपल्याला आवडेल न आवडेल, आपल्याला प्रवचन ऐकण्यासाठी विहारात यायचंच नाहीये पहिली गोष्ट। म्हणजे हा एक गोड गैरसमज जो आहे आपल्याकडे की प्रवचनातून काही दोन गोष्टी, अरे इतक्या वर्षापासून आपण इथे बसलेली, आता बरेचशी लोक मंडळी आहेत, सगळेजण अभ्यासक आहेत, म्हणजे 30-40 वर्षापासून आपण धम्माच्या सातत्याने अभ्यास करतो आहे, अनेक प्रवचन ऐकतो आहे। प्रवचन ऐकल्याने काही आपल्याला संबोधीची प्राप्ती होली नाही आहे एवढं तर पक्का आहे। केवळ प्रवचन ऐकल्याने आणि खूप वेगळे विषय समजून घेतल्याने काही आपल्याला प्राप्ती होईल असं पण नाही आहे। आपल्याला जी काही निर्वाण प्राप्ती करायची आहे ती आपल्या आचरणातून, आपल्या मनाचं परिवर्तन केल्यानेच आपल्याला संबोधी प्राप्त होणार आहे। मग यायचं कशासाठी? या मनाची अवस्था उंचावण्यासाठी या ठिकाणी येणं गरजेचं आहे। जसं इथे आपण म्हणतो की आपल्या आदर्श जर संबोधी प्राप्तीचा असेल, आपलं जीवनाचं ध्येय जर निर्वाण प्राप्तीचं असेल, तर या ठिकाणी जो वर्ग 7:30ला सुरू होतोय त्या वर्गाची सुरुवात नमो तस्स पासून होते।
आणि तो नमो तस्स शब्द आपल्या मुखातून बाहेर पडला पाहिजे. त्यासाठी आपण या ठिकाणी 7:30 वाजता बिलकुल आलं पाहिजे असं मला वाटतंय. आता हे का गरजेचं आहे, कारण जो संबोधी प्राप्ती आपल्याला करायची आहे, ज्या बुद्धत्वाची प्राप्ती करायची आहे, ज्या मानसिक अवस्थेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, त्याला मी नमन करतो, त्याला मी नतमस्तक होतो. आणि मग ही जी आपण वंदना म्हणतो वर्गाच्या सुरुवातीला, तर ती बुद्धाची जी शिकवण आहे, जसं पंचशील म्हणतो, ही बुद्धाची शिकवण आहे. ही बुद्धाची एवढी शुद्ध शिकवण आपल्या मुखातून बाहेर पडायला पाहिजे. भक्ती आपण म्हणतो की आपण घरीच करतो, घरी करणं आणि समूहात करणं यामध्ये फरक आहे. नाहीतर बुद्धाला जी बुद्धत्व प्राप्ती झाली, बुद्धाने स्वतःच त्याचा आनंद घेतला असता, दुसऱ्याला सांगायची काही गरज नव्हती. आणि बुद्ध त्या द्विधा अवस्थेत समजा लोकांना सांगावं की न सांगावं या द्विधा अवस्थेत होते. आपल्याला हे सगळं माहिती आहे. त्यामुळे ही जी बुद्धाची शिकवण आहे ही आपल्या मुखातून समूहातून बाहेर पडली पाहिजे. बुद्धाचं जे काही वचन असेल, मग एखाद्या प्रवचनातून एखादी वक्ता सांगत असेल, बुद्धाची शिकवण आपल्या कानावर वारंवार पडली पाहिजे. म्हणजे बुद्धाची शिकवण वारंवार जर आपल्या कानावर पडत असेल, किमान त्या शिकवणीच्या आपण संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. आणि या ठिकाणी जर आपण एकत्र आलो, भले तुम्हाला कोणाचं प्रवचन आवडेल न आवडेल, प्रवचनात खूप चांगले मुद्दे असतील नसतील, हा भागच सेकंडरी आपण ठेवला पाहिजे. एक संघ म्हणून, एक बौद्ध म्हणून आपण या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे आणि वारंवार एकत्र आलं पाहिजे. तर किमान आपल्याला एक रविवारची चांगली संधी असते की आपण मोठ्या संख्येने जर एकत्र आलो, तर छान आपण ध्यान साधना करतो, एकमेकांना भेटतोय, तर याच्यातून आपली मैत्री विकसित होते. आपल्याला बुद्धत्व प्राप्ती करायची आहे म्हणजे आपल्याला आपल्या मानसिक अवस्था गाठायची, आपल्याला मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या अवस्थांमध्ये जायचं आहे. जर आपण एकत्र आलोच नाही तर आपली मैत्री कशी निर्माण होईल? जर आपण एक दुसऱ्यांकडे भेटलोच नाही इथे येऊन, तर एक दुसरा व्यक्ती कोण्या दुःखात आहे हे कसं कळेल? आणि जोपर्यंत दुसऱ्याच्या दुःखाच्या संपर्कात येणार नाही तोपर्यंत तुम्ही करुणेमध्ये कसे जाल? दुसऱ्याचा आनंद काय आहे, दुसऱ्याच्या आनंदामध्ये जर आपण सहभागी होत नसू तर आपण मुदिता या अवस्थेला कसं जाणार, उपेक्षेमध्ये कसं जाणार? तर या सर्व गोष्टींसाठी आपण वारंवार या वर्गामध्ये आणि वेळेत आलेले अधिक चांगले. म्हणजे मला माहिती आहे काही जिनाई समस्या असू शकतात काही लोकांना, ज्यांना फारच अडचणीच्या गोष्टी आहेत, ते लोक उशिरा आले तर चालेल, परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी सहज 7:30ला 7:25ला जर इथे आलं फारच चांगलं वाटेल. आणि बुद्धाला नतमस्तक होताना आणि एक लक्षात ठेवा की पहिला शब्द जो आहे नमो तस्स भगवतो, हा आपल्या मुखातून बुद्धासमोर बसून निघाला पाहिजे. हे जर ध्येय ठेवलं तर तुम्हाला उशीर होणार नाही वर्गाला. तुम्ही वर्गाचा वेळ वगैरे लक्षात आहे, माहितीच आहे, प्रवचन कोणतं आहे, विषय कोणता आहे, या गोष्टींना जर दुय्यम स्थान दिलं आपण आणि केवळ मला संबोधी प्राप्तीसाठी, माझी मानसिक अवस्था उंचावण्यासाठी, आणि बाबासाहेबांचा मी एक अनुयायी म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की बुद्ध विहारात दर रविवारला प्रत्येक बौद्धांनी गेलं पाहिजे, तो एक बाबासाहेबांचा संदेश आपल्या जीवनाचं एक प्रमाण मानून आपण जर या ठिकाणी वारंवार आलो तर मला वाटतं की अधिक खूप छान राहील आणि आपल्याला त्याची मदत पण होईल. तर असो, आपण विषयाकडे येऊया. तर आजचा जो विषय आहे बाबासाहेबांची शैक्षणिक विचार आपल्या पुढे मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बाबासाहेबांनी बऱ्याच ठिकाणी शिक्षणाविषयी आणि बाबासाहेबांचं शिक्षण आणि बाबासाहेब हे अतिशय जवळचं नातं आहे. आणि आपण खूप साऱ्या अपेक्षा आपल्या मनामध्ये असेल की आपल्याला काहीतरी वेगळं ऐकायला भेटेल. मी वेगळं काही सांगणार नाही, जे काही सांगणार आहे ते सगळं तुम्हाला माहिती आहे. तरी पण एक बाबासाहेबांच्या विचाराची उजळणी म्हणूया, या उजळणीच्या स्वरूपात आपण बाबासाहेबांचे विचार पाहण्याचा प्रयत्न करू. तर शिक्षण विषयी बाबासाहेब नेहमीच म्हणायचे की शिक्षणाचा उद्देश काय किंवा शिक्षण म्हणजे काय, तर केवळ आकडेमोड म्हणजे शिक्षण आहे का, केवळ व्यावहारिक ज्ञान म्हणजे शिक्षण आहे का, किंवा एखादी साक्षर होणे म्हणजे शिक्षण आहे का, किंवा एखादी ज्याला म्हणतो की डिग्री प्राप्त करणं, फार मोठी विद्वत्ता प्राप्त करणे म्हणजे शिक्षण आहे का? तर बाबासाहेब म्हणतात का ह्या सर्व गोष्टी म्हणजे शिक्षण नाही. हे पहिली गोष्ट तर ही बाबासाहेबांनीच म्हटलेली आहे की या गोष्टी म्हणजे शिक्षण नाही.
तर शिक्षण म्हणजे काय, तर बाबासाहेब म्हणतात की एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण परिवर्तन होणे म्हणजे शिक्षण. हे बाबासाहेबांचे शब्द आहे की कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ए पर्सन इज एज्युकेशन. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण परिवर्तन ज्या गोष्टींनी होत असेल ती गोष्ट म्हणजे शिक्षण आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जे शिक्षण म्हणजे बाबासाहेब पुढे म्हणतात की आपल्या सत्सत विवेक बुद्धीचा विकास करणे म्हणजे शिक्षण आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात की माणसाला विचार करण्याची, तर्क करण्याची आणि सत्य शोधण्याची सवय लागणे म्हणजे शिक्षण आहे. तर हे बाबासाहेबांनी शिक्षणाविषयी अतिशय चांगले उद्गार काढलेले आहेत. आणि मग ह्या जर बाबासाहेबांनी शिक्षणाविषयी जे विचार ठेवलेले आहे की संपूर्ण परिवर्तन व्यक्तीचं करणे म्हणजे शिक्षण, आपल्या सत्सत्विक बुद्धीचा विकास करणे म्हणजे शिक्षण, आपली तर्क करण्याची शक्ती वाढवणे, तर्कशक्ती वाढवणे, आपला विचार करण्याची पद्धती बदलविणे, आपल्याला सत्य शोधण्याची सवय लावणे, या गोष्टी म्हणजे शिक्षण आहे. मग परिपूर्ण परिवर्तन म्हणजे शिक्षण असं जर बाबासाहेबांचा हा एक विचार जर आपण पुढे घेऊन जातो म्हटलं तर परिवर्तन म्हणजे संपूर्ण परिवर्तन म्हणजे कशाचं परिवर्तन, तर आपण लोभ, द्वेष, मोहामध्ये सातत्याने अडकलेलो असतो. आपल्याला कोणाचा राग येतो, आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचं अज्ञान असतं, आपला स्वभाव हा अतिशय स्वार्थी असा स्वभाव असतो. बरेचदा आपण भीतीग्रस्त असतो, अनेक गोष्टींची आपल्या मनामध्ये भीती असते. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे, लोभ, द्वेष, मोह, भीती, ज्याला काही म्हणूया की स्वार्थ, सेल्फिशनेस, या सगळ्या गोष्टी हळुवारपणे कमी कमी होत जाणे, या गोष्टी हळुवारपणे कमी कमी होत जाणे आणि हळुवारपणे मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, प्रामाणिकपणा, या गोष्टी हळुवारपणे या गोष्टींची वाढ होत जाणे म्हणजे खऱ्या अर्थानं व्यक्तीचं परिवर्तन आहे. आणि जेव्हा या नकारात्मक गोष्टी ह्या पूर्ण कमी होतील आणि सकारात्मक गोष्टीची परिपूर्णता होईल, त्यावेळेला त्या व्यक्तीचं परिपूर्ण परिवर्तन झालं असं बाबासाहेब म्हणतात. तर मग आपल्याला कोण्या कोण्या गोष्टीचं परिवर्तन करावं लागेल, आपल्याला आपल्या विचारांचं परिवर्तन करावं लागेल, आपल्याला आपल्या भावनांचं परिवर्तन करावं लागेल, आपल्या वर्तनामध्ये आपल्याला परिवर्तन करावं लागेल, आपल्या बोलण्यामध्ये परिवर्तन करावं लागेल. तर अनेक गोष्टीमध्ये आपल्याला हळुवारपणे परिवर्तन करायचं आहे. आता विचाराचं परिवर्तन म्हणजे काय, की जसं एखादी आपण म्हणतो की आपल्या विचाराचं परिवर्तन झालं पाहिजे, तर बाबासाहेब म्हणतात की विचार म्हणजे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा जो बाबासाहेबांनी एक संदेश दिलेला आहे. तर शिका म्हणजे आपण एकच लक्षात घेतलं की डिग्री प्राप्त करणे आणि त्यातून नोकरी प्राप्त करणे, एवढाच त्याचा विचार आपण केलेला आहे. पण बाबासाहेबांना या शिका या शब्दाच्या बिहाइंड खूप सारं सांगायचं होतं. शिका म्हणजे विचार करायला शिकायचं आहे आपल्याला. आपण विचार कशा पद्धतीने करतो, आपल्या जीवनाचा विचार कसा करतो, आपल्या जीवनाचं ध्येय कसं ठरवतो, या दृष्टीनं बाबासाहेबांना शिका अशा संदर्भात म्हणायचं होतं. आणि मग जर आपल्याला विचार जेव्हा करायला शिकतो आपण, विचाराचं जेव्हा परिवर्तन होतं, आपल्या जुन्या विचार सोडून आपण नवीन विचार, एक ऊर्ध्वगामी जाणारा विचार, आपल्याला समृद्धीकडे घेऊन जाणारा विचार जेव्हा आपण करतो, तेव्हा आपल्यात काय परिवर्तन होतं. समजा एखादा व्यक्ती, आधी बघा आपण धर्माच्या सानिध्यात यायच्या आधी आपण नक्षत्रावर किंवा ज्याला काय म्हणतात ग्रह नक्षत्रावर विश्वास ठेवत होतो, भविष्यावर विश्वास ठेवत होतो. पण आज जेव्हा आपल्याला बाबासाहेबांचा विचार कळला, जेव्हा आपण त्या जुन्या परंपरेतून, जुन्या विचारसरणीतून जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा आपल्या नक्षत्रावर, त्या भविष्यवाणीवर आपला विश्वास नसतो. तर आपण काय म्हणतो, जे काही माझ्या जीवनात जे काही घटना घडत आहे याच्यात नक्षत्र वगैरेचा काहीही रोल नाही, तर तो माझ्या कर्माचा विपाक आहे. जे काही सुख येत असेल आपल्या जीवनात तर तोही आपल्या कर्माचा परिणाम आहे, आणि आपल्या जीवनात दुःख निर्माण होत असेल तर तोही आपल्या कर्माचा परिणाम आहे. अशा प्रकारे आपण विचार करतो. कुठल्या ग्रह नक्षत्राचा तो परिणाम नाही. आणि म्हणूनच आपण कमीत कमी बाबासाहेबाचा अनुयायी तरी आपल्या घरचा विवाह, मंगलपर्णयाचा कार्यक्रम करताना कधीही नक्षत्र किंवा ते आपण पाहत नाही, राशी पाहत नाही. त्याचं कारण काय, कारण आपण आता त्या विचाराला
परिवर्तन केलेलं आहे, आपण विचाराचं परिवर्तन केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण विचाराचं परिवर्तन जर करत गेलो तर निश्चितपणे आपलं व्यक्तिगत परिपूर्ण परिवर्तनाकडे आपली वाटचाल सुरू होऊ शकतं. आपल्या भावनांचं परिवर्तन केलं पाहिजे. बरेचदा आपल्याला काय होतं की एखाद्याच्या आपल्या बाजूला असेल, आपला शेजारी असेल, आपला नातेवाईक असेल, त्याला जर खूप चांगलं यश संपादन झालं असेल, त्या जर खूप एखाद्या गोष्टीमध्ये जर चांगला त्याला काय म्हणूया की त्याला सक्सेस झालेला असेल, तर आपल्याला त्याचा हेवा वाटतोय, आपल्याला थोडंसं असं आनंद होत नाही त्या गोष्टीचा. तर पण धम्माच्या सानिध्यात आल्यामुळं जेव्हा आपण धर्म समजतो, जेव्हा बाबासाहेबांचा विचार आपल्याला समजतो, जेव्हा बुद्धाचा विचार समजतो, तेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या आनंदामध्ये सुद्धा आनंद घेण्याची सवय लागते. आपल्याला दुसऱ्याच्या आनंदाचा सुद्धा आनंद घेता येतो. दुसऱ्याचं यश पाहून आपल्याला त्याचं दुःख होत नाही, तेव्हा आपण मुदितेमध्ये जातो. तर ही भावनांचं परिवर्तन आहे. तसंच वर्तनाचं परिवर्तन आपण करू शकतो. अनेक गोष्टी आहेत. जर वर्तनाविषयी बाबासाहेब म्हणतात की जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी धम्माविषयी फारच सुंदर लिहिलं आहे. धम्म म्हणजे सदाचरण. तर हे सदाचरणातून आपलं वर्तन आपण परिवर्तन करतो, आणि जेव्हा आपण वर्तनाचं परिवर्तन करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थानं व्यक्ती विकासाकडे आपली वाटचाल सुरू होते. आपल्या जीवनाच्या ध्येयाचं परिवर्तन आपण केलं पाहिजे. आपल्या जीवनाचं ध्येय जसं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की काय म्हटलंय की कल्टिवेशन ऑफ माइंड इज द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. म्हणजे मानवी जीवनाचं अंतिम जर ध्येय कोणतं असेल, मानवी जीवनाचं अंतिम ध्येय जर कोणतं असेल तर ते आहे मनाचं परिवर्तन करणे. बाबासाहेब म्हणतात, कोण्या याच्यात म्हणतात ते मला आठवत नाही आता, मुक्तिकोण पथेमध्ये बाबासाहेब 1936चं जे भाषण आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब हा संदर्भ देतात की कल्टिवेशन ऑफ माइंड इज द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. म्हणजे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय जर कोणतं असेल तर त्याच्या मनाचं परिवर्तन करणे. आणि मग आपल्या मनाचं परिवर्तन का करायचं, तर आपलं ध्येय ते असलं पाहिजे. आपलं ध्येय निर्वाण प्राप्तीचं असलं पाहिजे. आपलं ध्येय संबोधी प्राप्तीचं असलं पाहिजे. मग संबोधी प्राप्तीचं ध्येय जर आपण ठेवलं तर मग आपण खऱ्या अर्थानं आपल्या व्यक्ती विकासाचा विचार करू शकतो, आपल्या व्यक्तिगत परिपूर्ण परिवर्तनाचा विचार करू शकतो. जोपर्यंत आपण संबोधीचं ध्येय आपलं राहत नाही, जोपर्यंत निर्वाण प्राप्तीचं ध्येयच आपलं आहे नाही, तोपर्यंत आपण आपल्या परिवर्तनाचा विचार करू शकत नाही किंवा परिपूर्ण परिवर्तनाचा विचार करू शकत नाही. आपण थोडंफार परिवर्तन करतोय, पण जोपर्यंत आपलं निर्वाण प्राप्तीचं ध्येय राहत नाही तोपर्यंत आपण आपल्या परिपूर्ण परिवर्तनाकडे वाटचाल आपण करू शकत नाही. त्यामुळे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता हे जे संपूर्ण परिवर्तन आहे त्या संपूर्ण परिवर्तनाविषयी बाबासाहेब काय म्हणतात, अतिशय महत्वाचं वाक्य बाबासाहेबांचं कोट केलेलं आहे मी. जो विवेकी आहे, जो वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतो, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता जगतो, शील आणि नैतिकतेने वागतो, अन्यायाविरुद्ध उभा राहतो आणि स्वतःच्या उन्नतीबरोबर समाजाच्या उन्नतीलाही आपले कर्तव्य मानतो, याला संपूर्ण माणसाचं परिवर्तन म्हणतात. हे बाबासाहेब इथे म्हणतात की या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहे. आपलं परिवर्तन करायचं म्हणजे या ज्या गोष्टी सांगितल्या, जो विवेकी आहे, जो आपल्या विवेक बुद्धीने विचार करतो, जो आपला वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतो, जो स्वातंत्र्य, समता, बंधुत्व स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये तो जगतोय, शील आणि नैतिकतेने वागतोय, अन्यायाविरुद्ध उभा राहतो आणि स्वतःच्या उन्नतीबरोबर समाजाच्या उन्नतीचाही आपले कर्तव्य मानतो, ते म्हणजे आपलं संपूर्ण परिवर्तन आहे. आणि मग असं जर परिवर्तन करायचं असेल तर मग आपल्याला लोभ, द्वेष, मोह हे जे विष आपल्यामध्ये आहेत त्या विषातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. आणि आपल्याला कशाकडे जावं लागेल, आपल्याला प्रज्ञेकडे जावं लागेल, आपल्याला मैत्रीकडे जावं लागेल, आपल्याला करुणेकडे जावं लागेल, आपल्याला मुदितेकडे जावं लागेल, मग अस्थिरतेकडून स्थिरतेकडे जावं लागेल. तर अशा प्रकारे आपण जर आपलं परिवर्तन केलं तर खऱ्या अर्थानं आपण परिवर्तनाच्या दिशेने आपली वाटचाल करतो आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग या बाबासाहेब पुढे शिक्षणाविषयी आपल्याला असं वाटू शकते की आपला विषय सुटलाय म्हणून मी शिक्षणाविषयीच बोलत आहे की शिक्षणाविषयी बाबासाहेब काय म्हणतात
हे आपण ठीक आहे, म्हणजे शिक्षणाविषयी बाबासाहेबांनी अनेक काम केलंय, पण मी ज्या अँगलनी शिक्षणाचा बाबासाहेबांचा अँगल घेतलेला आहे तो थोडासा स्पिरिच्युअल बेसने घेतलेला आहे. तर बाबासाहेब शिक्षणामुळं काय व्हायला पाहिजे, शिक्षण घेतल्यामुळं माणसात काय घडायला पाहिजे याविषयी बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब 3 महत्वाच्या गोष्टी सांगतात की शिक्षणामुळं व्यक्तीची दृष्टी विस्तारित झाली पाहिजे, असं बाबासाहेब म्हणतात. आता शिक्षणामुळं दृष्टी विस्तारित झाली पाहिजे. दुसरं बाबासाहेब म्हणतात की शिक्षणामुळं व्यक्ती सुसंस्कृत झाला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट बाबासाहेब म्हणतात की शिक्षणामुळं व्यक्तीच्या जीवनात नीतिमूल्य रुजली पाहिजे. तर ह्या 3 गोष्टी बाबासाहेब म्हणतात की शिक्षणामुळं दृष्टी विस्तारित झाली पाहिजे. आता दृष्टी विस्तारित करणे म्हणजे काय, तर एक स्वतःपुरता विचार न करता आपण ज्या समाज व्यवस्थेमध्ये राहतो त्या समाज व्यवस्थेचा विचार करून संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करणे किंवा किमान त्या दृष्टीने विचार करण्याची क्षमता वाढविणे, याला बाबासाहेब म्हणतात दृष्टीचा विस्तारित केली पाहिजे. आपल्या याला म्हणतात की दृष्टीचा विस्तार करणे. म्हणजे एकाच दिवशी आपण संपूर्ण समाजाच्या कल्याण नाही करू शकत. आपल्याला माहिती आहे, आपल्या मर्यादा माहित आहे, पण किमान आपण आपल्या कल्पनेने, आपल्या विचारशक्तीने या समाजाचं कल्याण होण्याची कमीत कमी ती विचार क्षमता आपली वाढवणे. बाबासाहेब म्हणतात किमान तुमची विचार क्षमता वाढवा की मला या समाजाचं कल्याण करायचं आहे. भलेही तुमची आज ती क्षमता नसेल, परंतु या समाजाचं कल्याण करण्यासाठी माझे काही एफर्ट्स लागले पाहिजे, मी या समाजाच्या उत्थानासाठी उपयोगी पडलो पाहिजे. किमान हा दृष्टिकोन तुम्ही निर्माण केला पाहिजे आणि त्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे, असे बाबासाहेब म्हणतात. याचं एखादी साधं उदाहरण आपण घेऊ शकतो की समजा आपल्याकडे पाणी टंचाई असते नाही का, बरेचदा उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूपच टंचाई राहते, नळ येत नाही 5-5, 7-7, 8-8 दिवस. आपल्याकडे पाणी आलं तर आपण आनंदी होऊन जातो, पण दुसऱ्याकडे पाणी नाही आलं तर त्याचं काही आपलं दुःख होत नाही. बरेचदा असं होतं की आपल्याकडे पाणी आलं, वी आर व्हेरी हॅपी, दुसऱ्याकडे पाणी येऊ न येऊ त्याशी काही आपल्याला घेणं देणं नसतं. तर आपली दृष्टी विस्तारित करताना आपण काय म्हणू की जसं मला पाण्याची गरज आहे तशी इतरांना सुद्धा पाण्याची गरज आहे, इतरांना सुद्धा पाणी उपलब्ध झालं पाहिजे. यासाठी किमान आपली मानसिक पद्धतीने आपण तो विचार केला पाहिजे की जसं मला पाणी प्राप्त झालं तसंच समाजातील इतर लोकांनाही पाणी प्राप्त झालं पाहिजे आणि त्यासाठी मला काय शक्य आहे ते मी करू शकलो पाहिजे. ही झाली तुमची विस्तारित दृष्टी आपली करणं. दुसरं महत्वाचं बाबासाहेब सांगतात की व्यक्ती सुसंस्कृत झाला पाहिजे. शिक्षणामुळं माणूस सुसंस्कृत झाला पाहिजे. जसं मी सुरुवातीलाच म्हणलं की मनाला सुसंस्कृत करणे हेच मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे, हे जे बाबासाहेब म्हणतात. तर तो हाच मुद्दा आहे की केवळ सुसंस्कृत होणे म्हणजे पदवी प्राप्त करणे, ग्रॅज्युएट होणे, पोस्ट ग्रॅज्युएट होणे, त्याच्या पुढे PhD करणे, याला सुसंस्कृत नाही म्हणत बाबासाहेब. बाबासाहेब स्वतः म्हणतात की केवळ पदव्या प्राप्त करणे, खूप मोठं शिक्षण घेणे म्हणजे सुसंस्कृत होणे नाही, तर तुमचे वर्तन, विचार, मैत्री, करुणा तुमच्यामध्ये निर्माण होत असेल, प्रामाणिकपणा निर्माण होत असेल, तुमच्यामध्ये जर नम्रतेची भावना रुंदिंगत होत असेल, तर तुम्ही खऱ्या अर्थानं सुसंस्कृत आहे. आता सुसंस्कृतीचं साधं उदाहरण आपण बघू शकतो की आपण आपल्या सुसंस्कृतता डेव्हलप झाली नाही झाली आपण स्वतःला चेक करू शकतो. बरेचदा आपण एखाद्या बसनी जातो, बसनी गेल्या आपण बसून राहतो, दुसऱ्या कोणातरी बस स्टेशनला बस थांबतं आणि एखादी वृद्ध व्यक्ती बसमध्ये चढते, एखादी आजी, एखादी आजोबा, त्याला सीट अवेलेबल नसते. आपण तरुण आहोत, 25 वर्षाचा आहे, 30 वर्षाचा आहे, 35चा आहे, 40 वर्षाचा आहे, 45चा आहे, 50 वर्षापर्यंत आपण चांगल्या पद्धतीनं लाईफ जगू शकतो. आपल्या बाजूला 75 वर्षाचा एक म्हातारा उभा राहतो, आपण सीटवर बसून राहतो, पण आपल्याला हे नाही वाटत की 75 वर्षाच्या या वृद्धाला आपण ही जागा दिली पाहिजे आणि आपण उभं राहिलं पाहिजे. तर ही आहे खरी सुसंस्कृतपणा, म्हणजे मनाला सुसंस्कृत करणे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला डे टू डे लाईफमध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे संस्कार आपल्यावर पडले तर खऱ्या अर्थानं आपण परिपूर्ण परिवर्तनाकडे आपली वाटचाल सुरू होऊ शकते. हा सुसंस्कृतपणा एखादी
10वा वर्ग फेल असणारा एखादा मुलगा करू शकेल, पण एखादी PhD होल्डर मात्र तो बसून राहील. तो म्हणेल माझी सीट आहे, मी बसलेलो आहे, बस संपला विषय. पण एखादी 10वा वर्ग फेल, त्याच्यात जर सुसंस्कृत मुलगा असेल तर तो स्वतः उभा होईल आणि त्या म्हाताऱ्याला तिथे बसायला जागा देईल. तर या अर्थाने बाबासाहेब म्हणतात की सुसंस्कृत होणे म्हणजे केवळ पदव्या प्राप्त करणे किंवा खूप मोठं शिक्षण घेणे म्हणजे सुसंस्कृत होणे नाही. आणि तिसरी गोष्ट बाबासाहेब सांगतात की शिक्षणामुळे व्यक्तीच्या जीवनात नीतिमूल्य रुजले पाहिजे. नीतिमूल्य रुजले पाहिजे म्हणजे सदाचार. जे बाबासाहेब सांगतात की जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म आहे, जे बुद्ध आणि त्याच्या धम्म ग्रंथामध्ये सांगतात. तर बाबासाहेब हेच सांगतात की नीतिमूल्य रुजले पाहिजे म्हणजे प्रामाणिकपणा असेल, जबाबदारी घेता आली पाहिजे समाजाची, अहिंसेनं मागता आलं पाहिजे, समाजाचा विश्वासू बनलं पाहिजे, बुद्धांनी सांगितलेल्या पंचशिलाचं अष्टशिलाचं पालन करता आलं पाहिजे. आणि त्याही पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की ही जे नैतिक जीवन आहे हे सामाजिक परिवर्तनाचा पाया आहे. बऱ्याच लोकांना वाटते आम्ही सामाजिक परिवर्तन करतो, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करतो. आम्ही बरेचदा आपण विचारतो कार्यकर्त्यांना काय करतात, आम्ही या सोशल ॲक्टिव्हिस्ट आहोत, आम्ही सामाजिक कार्यकर्ते. मग कोण्या सामाजिक संघटनेत काम करता, मग ते अमुक अमुक अबकड या सामाजिक संस्थेमध्ये आम्ही काम करतो, असं सामाजिक कार्य करतो, तसं सामाजिक कार्य करतो, बरेचदा सांगतात. पण बाबासाहेब म्हणतात की सामाजिक परिवर्तनाचा जर पाया कोणता असेल तर तो नैतिक जीवन आहे. जर तुमचं जीवनच नैतिक नसेल तर तुम्ही सामाजिक परिवर्तन करू शकत नाही, सामाजिक कार्य सुद्धा करू शकत नाही, असं बाबासाहेब म्हणतात. आता साधं उदाहरण आहे की नैतिक जीवनाचा पाया म्हणजे नैतिक जीवन हे सामाजिक परिवर्तनाचा पाया कसा असू शकतो. बरेचदा तुमच्यासोबत एखादी अशा घटना घडू शकतात, म्हणजे माझ्यासोबत घडलेल्या आहे. आपण एखाद्या शॉपमध्ये जातोय, एखादी वस्तू विकत घेतोय, 200 रुपयाची विकत घेतोय आणि 500ची नोट देतोय, तो चुकून आपल्याला 400 रुपये परत देतोय. घाईघाईत राहतो कधी. आपल्याला माहिती राहतं की आपली वस्तू 200ची झाली, आपण 500ची नोट दिली आणि त्याने मला 300 रुपये परत दिले, म्हणजे 400 रुपये परत दिले, 100 रुपये जास्त परत दिले. आपल्याला हे माहिती असते की त्यांनी 100 रुपये आपल्याला जास्तचे परत दिले, तरी आपण म्हणत नाही त्या दुकानदाराला की दादा हे 100 रुपये जास्तच दिले. आपण आपले चुपचाप पॉकेटमध्ये टाकून देतोय आणि पुढे निघतोय. लोभाची प्रवृत्ती काम करते. मागच्या 15 दिवसापूर्वी मी माझ्या गाडीचे टायर बदलवले, माझ्या कारचे जवळपास 26,000चे टायर झाले. टायर घेतले गाडीचे आणि बिल बनवायचं राहून गेले. घाई होती मला, तर सर म्हणे तुम्ही तिकडे जा, बस फिट करून घ्या. फिटिंग केली त्यांनी, अलाइनमेंट केलं गाडीचं आणि त्याने 800 रुपयाचं बिल दिलं मला. मी लगेच ऑनलाईन 800 रुपये त्याला दिले आणि त्यांनीच मला गाडी बाहेर काढून दिली आणि गाडीत बसलो आणि मी निघून आलो. मी घरी आल्यावर मला लक्षात आलं की अरे आपण टायरचं बिल तर दिलंच नाही, 26,000चं बिल होतं. मी घरून पुन्हा परत गेलोय, जवळपास एखादी तासाने गेलो, जेवण वगैरे केलंय आरामात. आता तो व्यक्ती म्हणे बरं झालं म्हणे आले, कारण त्याच्याकडे माझा नंबर नाही, मोबाईल नंबर नाही, काही नाही. आता त्याला जर मी जर विचार केला असता की 26,000 रुपये माझा फायदा झाला 4 टायर बदलवण्याचा, तर आपल्याला फायदाच झाला असता. पण तो एवढा असुरक्षित होता की आता त्याला मोबाईल नंबर नाही, पत्ता माहित नाही, नाव माहित नाही, काहीच माहित नाही त्या दुकानदाराला, तो कसा पोहोचेल माझ्यापर्यंत. तर ही जी आहे ही नैतिक जीवन हेच महत्वाचं आहे. तर आपल्याला जर परिवर्तनाकडे जायचं असेल, तर सामाजिक परिवर्तन जरी करायचं असेल तरी आपल्याला नैतिक जीवन हा जर आपला पाया असेल तर आपण समाजामध्ये चांगलं परिवर्तन घडवून आणू शकतो. त्यानंतर बाबासाहेब पुढे विशेषतः शिक्षणाविषयीचे जे मूलभूत घटक बाबासाहेब सांगतात की शिक्षणाचे मूलभूत घटक कोणते असायला पाहिजे. तर बाबासाहेब वारंवार त्याचे उल्लेख करतात की विद्याशील स्वाभिमान हे शिक्षणाचे मूलभूत घटक आहे. म्हणजे शिक्षणाने विद्याशील स्वाभिमान हे शिक्षणाचे खरे मूलभूत घटक आहे. या घटकाच्या आधारावरच शिक्षण उभं राहू शकतं असं बाबासाहेब म्हणतात. आणि मग 9 सप्टेंबर 1938ला विद्यार्थ्यांसमोर एकदा भाषण करताना बाबासाहेब म्हणाले, विद्यार्थ्यांना सांगतात की कठोर परिश्रमाला पर्याय नाही. जे बाबासाहेब सांगतात विद्यार्थ्यांना
की आयुष्यामध्ये जीवनामध्ये कठोर परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही. मग बाबासाहेब स्वतःची उदाहरणं देतात की मी कशा प्रकारे कठोर परिश्रम घेतलेले आहेत आणि तसेच परिश्रम ते विद्यार्थ्यांनी सुद्धा घ्यावे असं बाबासाहेब तिथे सांगतात. त्यानंतर दुसरी गोष्ट बाबासाहेब विद्यार्थ्यांना सांगतात की तुमच्या विषयीचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा लागेल. ही अतिशय महत्वाची, यावरती बाबासाहेब त्या भाषणामध्ये अधिक जास्त भर देतात की तुमच्या विषयीचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तुमच्याकडे समाज ज्या दृष्टीने पाहतो तो समाजाचा दृष्टिकोन बदलवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये शिक्षणाने निर्माण झालं पाहिजे. समाज तुमच्याकडे ज्या दृष्टीने पाहतो त्याच दृष्टीने पाहणार आहे, पण तुमचं सामर्थ्य एवढं वाढलं पाहिजे की समाजाने तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आता साधं याचं एक्झाम्पल सांगतो मी, साधं उदाहरण सांगतोय. बाबासाहेबांनी वेगवेगळी उदाहरणं दिली त्या ठिकाणी, त्या तत्कालीन काळची उदाहरण दिली. ती उदाहरणं काही आता लागू पडणार नाही, पण अलीकडचं मी उदाहरण सांगतोय. म्हणजे मी स्वतः माझ्या दृष्टिकोनातलं उदाहरण सांगतोय की मी मग मला स्वतःला अंतर्मुख केलं की मी कोण्या दृष्टीनं बघतोय. तर आमच्या तुमच्याही घराकडे येत असेल असे कचरा वेचणारे त्या मुली येतात नाही का, कचरा वेचणारे ते प्लॅस्टिक वगैरे पन्न्या वगैरे उचलतात ना, त्या मुली येतात सकाळी सकाळीला. एक मुलगी, 3-4 मुलींचा ग्रुप होता. माझ्या घरासमोर एक प्लॉट खाली आहे, तिथल्या काही पन्न्या त्या उचलत होत्या. त्या मुलीच्या गळ्यामध्ये एक चेन होती, पिवळी चेन होती. आता ती पिवळी चेन दिसली तर मला वाटलं छान चेन आहे तिच्या गळ्यामध्ये, पण मला माझा सामाजिक दृष्टिकोन बरोबर काम केलंय, माझ्या संस्कारांनी मला काम केलंय माझ्यावरती की ही चेन जी या मुलीच्या गळ्यात आहे ही बेंटेक्सची किंवा पितळीची असेल, असा एक समज माझा झाला. त्यानंतर मी सेम डेला त्याच दिवशीला इथे वर्गात आलो. इथे एका महिलेच्या गळ्यामध्ये चेन दिसली. ती चेन कशाची आहे नंतर मी तो म्हणजे माझ्या संस्काराचा मी घेतला, तर मला वाटलं की ती चेन गोल्डची असेल, सोन्याची असेल. जेव्हा हा विचार मनात आला तेव्हा मी थोडंसं कन्फर्म केलं की हे जी तुमच्या म्हणजे दुसऱ्या एका माझ्या मित्राकडून, ही चेन गोल्डची दिसते का तुम्हाला? म्हणे वाटते म्हणे गोल्डचीच म्हणे. तर मी त्या महिलेला विचारली चेन गोल्डचीच आहे ना तुमची? म्हटलं हो. म्हणे का शंका वाटते का? म्हणे तर गोल्डची नाही आहे म्हणे. हो म्हटलं वाटते शंका. नाही म्हणे गोल्डची आणि बेंटिकची आहे. म्हणजे बघा आता दृष्टिकोन कसा. त्या मुलीच्या गळ्यात चेन दिसली ती मला बेंटिकची वाटली, कारण ती साफाई करणारी मुलगी होती, नीटनेटके राहणारी मुलगी वर्गाला आली, तिच्या गळ्यातली चेन मला बेंटिकची होती पण मला गोल्डची वाटली. तर सांगायचं म्हणजे याच्यामध्ये काय आहे की हेच आपले संस्कार आहेत. आणि म्हणून बाबासाहेब या गोष्टीवरती त्या प्रवचनात म्हणजे व्याख्यानात भाषणात भर देतात की समाजाचा दृष्टिकोन बदलवण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आपण समाजाचा दृष्टिकोन बदलवला पाहिजे आपल्याकडे पाहण्याचा. तर हे शिक्षणाने साध्य होऊ शकतं, हे नैतिक जीवनाने साध्य होऊ शकतं असं बाबासाहेब तिथे सांगतात. तर अशा प्रकारचा सामाजिक दृष्टिकोन आपल्याकडे पाहण्याचा सुद्धा आपण बदलवला पाहिजे. त्यासाठी ते सामर्थ्य आपल्यामध्ये शिक्षणाने निर्माण केलं पाहिजे, हे बाबासाहेब या ठिकाणी विशेषतः अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतात. दुसरं बाबासाहेब महत्वाच्या गोष्टी सांगतात की मग या शिक्षणामुळं शिक्षित व्यक्तीमध्ये कोणते गुण निर्माण व्हायला पाहिजे, ही गोष्ट पाहून आपण थांबूया. तर पहिली गोष्ट बाबासाहेब सांगतात की शिक्षण बरोबर जर शील नसेल तर व्यक्ती काहीही कामाचा नाही. अतिशय बाबासाहेब महत्वाचं वाक्य सांगतात, विद्यार्थ्यांसमोरच्याच भाषणात सांगतात की शिक्षणाबरोबर जर शील नसेल तर व्यक्ती काहीही कामाचा नाही. आता हे शीलाचं महत्व जेव्हा बाबासाहेब सांगतात त्याच्या पुढे बाबासाहेब त्याच व्याख्यानात म्हणतात की शील आणि शिक्षण जवळ असल्याशिवाय मनुष्याला या जगात काहीही साध्य करता येणार नाही. बघा, शील आणि शिक्षण आपण खूप शिकू, म्हणजे PhD हो, इंजिनिअरिंग हो, मेडिकल हो, IAS हो, IPS हो, मोठे सेक्रेटरी हो, पण तुमच्यामध्ये जर शील नसेल तर बाबासाहेब म्हणतात तुम्ही आपल्या जीवनात काहीही साध्य करू शकत नाही.
दुसरं बाबासाहेब म्हणतात की शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील आणि सौजन्य नसेल तर तो हिंस्त्र पशुपेक्षाही क्रूर आणि भीतीप्रद समजण्यात यावा. म्हणजे जर तुमच्यामध्ये शील नसेल, सौजन्य नसेल, तर एखादी हिंस्त्र प्राणी जसा असतो, हिंस्त्र पशु जसा असतो, तसं तुमचं जीवन होऊ शकतं असं बाबासाहेब म्हणतात. आणि तिसरी गोष्ट बाबासाहेब विद्यार्थ्यांना सांगतात की शिलाशिवाय जर शिकले सवरले लोक निपजू लागले तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे, तेव्हा शिलाची शिक्षणापेक्षा अधिक किंमत आहे. काय म्हणतात बाबासाहेब इथे की शिलाशिवाय जर शिकले सवरले लोक जर निपजले समाजामध्ये तर त्यांचं शिक्षण हा समाजाचा आणि राष्ट्राचा नाश करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की शिक्षणापेक्षाही शील महत्वाचं आहे. तर ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर पुढे बाबासाहेब म्हणतात की त्याने सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. शिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. म्हणजे त्याला समाजाचं काही दायित्व आहे ही भावना शिक्षणाने त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. तर हे याचं साधं उदाहरण मी बाबासाहेबांच्या जीवनातलं सांगेल की सामाजिक बांधिलकी कशी जोपासतात. जेव्हा बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं होतं, त्यावेळेला त्यांना काही पैशांची गरज होती आणि त्यावेळेला बाबासाहेब इथे गेले. बाबासाहेबांना केळुस्करजी गुरुजी आहेत त्यांच्या थ्रू बाबासाहेब सयाजीराव गायकवाड यांच्याकडे गेले. अर्थात तो वेगळा संदर्भ आहे. सयाजीराव गायकवाड आणि रामजी आंबेडकर हे यांची सुद्धा अतिशय जवळचे संबंध होते म्हणजे आपल्या माहितीसाठी. आणि केळुस्कर गुरुजीचे आणि सयाजीराव गायकवाड यांचे पण फार जवळचे संबंध होते. आणि त्या संबंधातून केळुस्कर गुरुजी बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाडांकडे घेऊन गेले. ते राजे होते बडोद्याचे, आपल्याला माहिती आहे. आणि मग ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यायची सयाजीराव गायकवाड यांनी ठरवलं त्यांची सयाजीराव गायकवाड प्रत्यक्ष मुलाखत घ्यायची. आणि मग बाबासाहेबांना मुलाखतीला एके दिवशी त्यांनी बोलवलं आणि बाबासाहेबांची त्यांनी मुलाखत घेतली. मुलाखत घेतल्यानंतर त्यांनी बऱ्याच काही गोष्टी त्यांना विचारल्या. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी सयाजीराव गायकवाडांनी बाबासाहेबांना विचारला की तुम्हाला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे आहे, पण हे उच्च शिक्षण तुम्ही कशासाठी घेत आहात. ते बाबासाहेबांना काय प्रश्न विचारला सयाजीराव गायकवाडांनी, तुम्हाला जे उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जायचं आहे तर हे उच्च शिक्षण तुम्ही कशासाठी घेत आहात. तर बाबासाहेबांचं उत्तर अतिशय मार्मिक आहे. ते उत्तर मी तुम्हाला वाचून दाखवतो जशाचं तसं की मला खूप शिकायचे आहे, खूप मोठं व्हायचं आहे आणि जी दुर्दशा माझ्या समाजाची या देशातील दीनदुबळ्या लोकांच्या वाट्याला आली आहे, अस्पृश्यांच्या वाट्याला आली आहे, ती दूर करण्यासाठी या माझ्या उच्च शिक्षणाचा उपयोग मी या दीनदुबळ्या लोकांसाठी व समाजासाठी करणार आहे. तर बघा म्हणजे बाबासाहेब शिक्षणाचा उद्देश काय सांगतात की हे जे माझ्या समाजाच्या वाट्याला जे दीनदुबळं जीवन आलेलं आहे, जे अन्यायाचं जीवन आलेलं आहे, जो माझा समाज या अन्यायग्रस्त विषमतावादी व्यवस्थेमध्ये जगत आहे, हे जे दुःख माझ्या समाजाला अस्पृश्य समाजाच्या वाट्याला आलेलं आहे ते दुःख नाहीसं करण्यासाठी या दीनदुबळ्या लोकांच्या माझ्या शिक्षणाचा उपयोग या दीनदुबळ्या लोकांच्या उन्नतीसाठी करण्यासाठी मला अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं आहे. हे उत्तर बाबासाहेब देतात. या उत्तरातून आपल्याला काय कळतं की बाबासाहेबाची सामाजिक बांधिलकी जी आहे, जे सोशल कमिटमेंट ज्याला म्हणतो आपण, ही सोशल कमिटमेंट बाबासाहेबांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि हे उत्तर जसंही सयाजीराव गायकवाड यांनी ऐकलं आणि तात्काळ बाबासाहेबांना त्यांनी स्कॉलरशिप मान्य केली. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी
हे सामाजिक दायित्वाचं जे बाबासाहेबांचं अंग आहे हे आपण या ठिकाणी अनुभव शकतो या उदाहरणातून. आणि बाबासाहेब तिसरी महत्वाची गोष्ट सांगतात की शिक्षणाने काय निर्माण व्हायला पाहिजे, तर समाजासाठी योगदान देण्याची भावना तुमच्या मनात निर्माण झाली पाहिजे. समाजासाठी योगदान, समाज म्हणजे केवळ आपण ज्या समाजामध्ये जन्मलो, ज्या समाजामध्ये लहानाचे मोठे झालो तोच समाज नाही, तर या संपूर्ण समाज व्यवस्थेविषयी बाबासाहेब बोलत आहेत. आणि मग बाबासाहेबांच्या जीवनात जर आपण बघितलं तर बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठीच नव्हे तर या समस्त भारतीयांसाठी, या भारतातील समस्त जनतेसाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. संविधानाचं लेखन करून केवळ संविधानाचं प्रारूप त्यांनी निर्माण केलं नाही, तर संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. त्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये दीनदुबळ्या समाजासाठी बाबासाहेबांनी उपाय करून ठेवलेले, हे बाबासाहेबांचं योगदान आहे या सामाजिक व्यवस्थेला. बाबासाहेबांनी आर्टिकल 45 मध्ये 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार दिला. प्रत्येक बालकाला, 18 वर्षाच्या खालील बालकाला मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे, ही तरतूद संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल हे संविधानाची अशी बाब आहे की जी कोणत्याही परिस्थितीत सरकारला नाकारता येत नाही. दुसरी गोष्ट, आर्टिकल 39 मध्ये आणि 24 मध्ये बाल कामगारात बंदी, म्हणजे 14 वर्षाखालील बालकांना कुठल्याही कारखान्यांमध्ये किंवा कुठल्याही कामाच्या स्थळी त्यांना कामावर ठेवता कामा नये, ही तरतूद सुद्धा बाबासाहेबांनी आर्टिकल 39 मध्ये संविधानातून केलेली आहे. हे बाबासाहेबांचं सामाजिक व्यवस्थेला दिलेलं योगदान आहे. त्यानंतर एवढंच नाही तर आर्टिकल 48 मध्ये बाबासाहेबांनी पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची तरतूद सुद्धा संविधानामध्ये केलेली आहे. आता हे पर्यावरणाचा परिणाम कसा मुलांवरती होतो, आपल्यावरही होतो, ते पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी बाबासाहेबांनी ज्या प्रकारे संविधानामध्ये आर्टिकल 48 अंतर्गत जी तरतूद केलेली आहे, तर ह्या जे सगळे आपण आता अनेक आर्टिकल सांगता येईल, पण मी प्रामुख्याने ठळक आर्टिकल सांगितले ते एवढ्यासाठी की या माध्यमातून बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं समाजाचं काय केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे समाजाला. आणि बाबासाहेब शेवटचं सांगतात की शिक्षणामुळे माणसामध्ये निर्व्यसनी व्यक्ती तयार झाला पाहिजे शिक्षणामुळे. आणि त्यासाठी सुद्धा बाबासाहेबांनी संविधानामध्ये आर्टिकल 47 मध्ये दारूबंदी सरकारने लागू करावी. प्रत्येक राज्याच्या सरकारने आपापल्या राज्यामध्ये दारूबंदी लागू करावी, अशा प्रकारचं आर्टिकल 47 मध्ये बाबासाहेबांनी तरतूद केलेली आहे. त्यानंतर आर्टिकल 48 मध्ये शेतीची कामे करणारी गुरे, दूध देणारी गुरे यांची कत्तल करण्यास बंदी राज्य सरकारांनी आणावी, अशा प्रकारची तरतूद सुद्धा संविधानामध्ये केलेली आहे. तर वेगवेगळ्या अशा तरतुदी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या समाज व्यवस्थेला फार मोठं योगदान दिलेलं आहे. आपल्याला जसं वाटतं की अनेक संघटना यासाठी कामं करतात, पण ऑलरेडी बाबासाहेबांनी ह्या तरतुदी संविधानात निर्माण केलेल्या आहे. आता ह्या लागू करणे नाही करणे हे कोणावर अवलंबून आहे, राजसत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांच्यावर. आणि ते केव्हा लागू करू शकतील, जर त्यांच्यामध्ये नैतिकता असेल तर. म्हणजे प्रश्न येतो शेवटी नैतिकते पाहिजे. आणि शेवटी बाबासाहेब म्हणतात की शिक्षणाने माणसाला काय शिकवलं पाहिजे, तर बाबासाहेब शेवटच्या 2 गोष्टी सांगतात की समाजातील लोक समान आहेत, ही भावना त्या शिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि माणसाचे मूल्य त्याच्या जातीवर किंवा जन्मावर नाही, तर ते त्याच्या कर्तृत्वावर असते, ही भावना शिक्षणाने प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण झाली पाहिजे. या गोष्टी जर खऱ्या अर्थाने शिक्षणाने निर्माण होत असेल तर ते खरं शिक्षण. आणि ही बाबासाहेबांची शैक्षणिक विचारधारा आहे. मला अतिशय विशेषतः नारायण काकांनी मला सूचना केली की थोडं लांब व्हा कारण की नाश्ता आहे, मला वाटतं ताकसांडे साहेबांकडून आहे असं मला ते दिसले आणताना. त्याच्यामुळं मी थोडं 10 मिनिट माझं प्रोलॉंग केलेलं आहे भाषण. त्यामुळे माझ्या नियोजनात नसलेले काही मुद्दे तुम्हाला संविधानाच्या आर्टिकल्समध्ये मी यावेळेला वेळेच्या अभावी 10 मिनिटं मी तुमचे जास्त घेतले, त्याबद्दल क्षमा असावी. आणि आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.